छत्रपति संभाजीनगर में किसान कर्ज माफी की मांग को लेकर निकाले गए मोर्चे के दौरान मीडिया से बातचीत करते हुए शिवसेना नेता चंद्रकांत खैरे ने पार्टी की कथित असंतोष और कुछ नेताओं के अलग पार्टी बनाने की अटकलों पर बड़ा बयान दिया है। वॉइस खैरे ने कहा कि ऐसे कई नेता पहले भी पार्टी छोड़कर गए हैं, लेकिन इससे शिवसेना पर कोई फर्क नहीं पड़ा। उन्होंने 1991 के दौर का जिक्र करते हुए कहा कि उस समय भी ऐसी स्थिति बनी थी, लेकिन पार्टी मजबूत बनी रही। उन्होंने आगे कहा कि शिवसेना आज भी बाला साहेब ठाकरे के विचारों पर चलने वाली पार्टी है और उद्धव ठाकरे के नेतृत्व में संगठन पूरी तरह मजबूत है, इसीलिए किसी के जाने से पार्टी की सेहत पर कोई असर नहीं पड़ता। पोलिसांना परवानगी नाकारली आम्ही असे अनेक वेळेस आंदोलन केलेले आहे। आम्ही पोलिसांना घाबरत नाहीये। मी तुम्हाला या ठिकाणी स्पष्ट सांगतो की आज शेतकरी इतके अडचणीत आहे, शेतकरी म्हणजे हलाखीत आलेला आहे। तिकडे सरकारचं लक्ष नाही, फक्त घोषणाबाजी चालली त्यांची। मग या घोषणाबाजीच्यासाठी त्या ठिकाणी आम्हाला कर्जमुक्ती पाहिजे, कर्जमाफी नाही। माननीय उद्धव साहेबांनी जे सांगितल्याप्रमाणे कर्जमाफी नव्हे कर्जमुक्ती पाहिजे, म्हणून कर्जमुक्ती मिळाली पाहिजे सर्व शेतकरी बांधवांना। आणि ते करण्यासाठी आम्ही ट्रॅक्टर मोर्चा काढतो, म्हणजे ते शेतकऱ्यांसाठी काढतो। ट्रॅक्टर शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर असतं, बाकी आमच्याकडे म्हणजे शहरात कुठे असतं, म्हणून आज शेतकऱ्यांसाठी आम्ही हे करतोय। ऑपरेशन टायगरची चर्चा जोरात सुरू आहे, काय नाही काही होत नाही, काही होत नाही। आता मी तुमच्याच टीव्ही मध्ये पाहून आलो, म्हणून मला लेट झालं इथे। माननीय स्वतः संजय राऊत साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे, तसं काही नाही। त्यांनी शपथ खाऊन शपथ खाल्ला सगळ्यांनी की आम्ही त्या ठिकाणी आहोत आणि आम्ही सगळे बरोबर आहेत, एकत्र आहेत, हे सगळं सांगितलं। त्यामुळे कोणी जाणार नाही, उद्धव साहेबांना कोणीही सोडणार नाही, शिवसेनेला कोणी सोडणार नाही, कारण ते बाळासाहेबांच्या शिवसैनिक आहेत। उद्धव साहेबांनी बोलवलेल्या तयारी सुरू आहे 6 खासदार फोडण्यासाठी। नाही ते काय होत नाही, काही होऊ शकत नाही। बरेच जण साहेबांना भेटून गेलेले आहेत, त्यामुळे ते काही उद्धव साहेबांनी बोलवलेल्या मीटिंगला अनेक खासदारांनी आमदारांनी दांडी मारली। नाही, दांडी मारायचं नाही, त्यांनी त्यांच्या व्यक्तिगत कारण सांगितलं आणि व्यक्तिगत कारण सांगून त्यांनी हे पण केलं ना, म्हणजे याच्याने बोलले ते म्हणजे आज दिल्लीत बऱ्याच घडामोडी घडण्याची शक्यता आहे। संजय राऊत गेले, वाजिब पण गेले आणि एक वेगळा गट स्थापन करण्याची हालचाली सुरू। नाही तसं काही होणार नाहीये। सर्व आपला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचाच गट राहील, बाकी काय राहणार नाही। उद्धव ठाकरेंनी भावनिक आव्हान केले, आज माझा दिवस नाही पण उद्या माझा दिवस असेल। नाही हे निश्चित आहे, हे चालूच आहे। असे संकट अनेक वेळेस पाहिले आम्ही, मी पण अनेक वर्षापासून शिवसेनेत काम करतो, 50 वर्षापासून आम्ही असे अनेक धक्के पाहिले। असे अनेक धक्के पाहून त्या ठिकाणी शेवटी विजय हा बाळासाहेबांचा झाला, विजय आता उद्धव साहेबांचा झाला।